किडनीला इन्फेक्शन होणं म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये पायलोनेफ्रायटिस असं म्हणतात. हे बहुतेक वेळा लघवीच्या मार्गातून वर चढत जाऊन किडनीपर्यंत पोहोचतं. विशेषतः महिलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येतो. सुरुवातीला कोणती लक्षणं दिसतात? तर ही लक्षणं अनेकदा सामान्यच असतात. जसं की वारंवार लघवी लागणं, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणं, लघवीला तीव्र वास येणं, लघवी गढूळ दिसणं, थोडी तापासारखी जाणीव होणं, अंगामध्ये अशक्तपणा जाणवणं, कंबर किंवा पाठीमध्ये हलकासा त्रास होणं. या टप्प्यावर जर उपचार घेतले तर इन्फेक्शन किडनीपर्यंत जाण्यापासून थांबू शकतं. किडनीपर्यंत इन्फेक्शन पोहोचल्यावर दिसणारं लक्षण म्हणजे जेव्हा संसर्ग किडनीमध्ये पोहोचतो तेव्हा शरीर अधिक स्पष्ट संकेत देऊ लागतं. जसं की अचानक जास्त ताप येतो, थंडी वाजते, अशी थंडी वाजते की आपल्याला कापरे भरतात. त्याचप्रमाणे पाठीत किंवा कमरेच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात, मळमळ होते, उलटी होते, भूक मंदावते, खूप थकवा येतो, लघवीमध्ये रक्त दिसतं. महिलांमध्ये दिसणारी विशेष लक्षणं जसं की महिलांमध्ये मूत्रमार्ग हा लहान असल्यामुळे संसर्ग हा पटकन वर चढतो, योनीजवळ जळजळ होते, खालच्या पोटात दुखतं, मासिक पाळीमध्ये अनियमित त्रास होतो, लैंगिक संबंधानंतर वेदना होतात. वृद्ध व्यक्तींमध्ये दिसणारी वेगळी लक्षणं असतात. जसं की वृद्धांमध्ये ताप कमी असू शकतो, पण अचानक गोंधळल्यासारखं होतं, विसरभोळेपणा वाढतो, झोप जास्त येते, रक्तदाब कमी होतो. कधी-कधी गंभीर लक्षणे दिसतात आणि ही जर लक्षणे दिसली तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. जसं की खूप जास्त ताप येणं, सतत उलट्या होणं, रक्तदाब अचानक खाली जाणं, श्वास घ्यायला त्रास होणं, लघवी पूर्णपणे बंद होणं, अंगावर सूज येणं. वेळेवर उपचार जर घेतले नाहीत तर इन्फेक्शन रक्तात पसरू शकतं आणि किडनी कायमची खराबही होऊ शकते. किडनी इन्फेक्शनची मुख्य कारणं म्हणजे लघवी दाबून ठेवणं, पाणी कमी पिणं, डायबिटीज, वारंवार होणारा UTI, गर्भधारणा किंवा किडनी स्टोन. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीर का अशी लक्षणं दाखवतं हेही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यावरती आपण योग्य हे उपचारही करू शकतो. जसं की ताप, शरीर जंतूशी लढत आहे, पाठदुखी, किडनीमध्ये सूज, मळमळ, उलटी, शरीरातील विषारी घटक वाढले आहेत, लघवीत रक्त, आतील सूज आणि जखम. हा धोका जास्त कोणाला असतो? महिलांना, डायबिटीज असलेल्यांना, 50 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींना, किडनी स्टोन ज्यांना आहे त्यांना, गर्भवती महिला. त्याचप्रमाणे प्रतिबंधासाठी आपण काही सवयीही लावणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी पिऊ शकता. लघवी कधीही दाबून धरू नका. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. जेवढी तुम्ही स्वच्छता ठेवाल तेवढे इन्फेक्शन कमी होतं. मधुमेह नियंत्रणात ठेवा. लैंगिक संबंधानंतर स्वच्छता ठेवा. डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक्स पूर्ण कोर्स घ्या. यासारख्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच इन्फेक्शनपासून तुमचं संरक्षण होऊ शकतं आणि तुमची किडनी कायम निरोगी नक्कीच राहू शकते.